नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. रिलायन्स फाउंडेशन तर्फे कुहीर येथील अत्याधुनिक आणि सुसज्ज आरोग्य केंद्राचं भव्य लोकार्पण. रिलायन्स नागोठणेच्या माध्यमातून परिसरात असंख्य विकासात्मक आणि सकारात्मक बदल घडवून आणणार शशांक गोयल यांची ग्वाही. कुहेरीतील नागरिक आणि आदिवासी बांधवांसाठी आधुनिक आरोग्य केंद्र ठरणार वरदान. रिलायन्स फाउंडेशन तर्फे कुहिरे गावासह दुर्गम आदिवासी भागाला आधुनिक आरोग्य सेवेची मोठी भेट. रायगड जिल्ह्यातील कुहिरे गावात रिलायन्स फाउंडेशन तर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या आरोग्य केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या सोहळ्याला रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनातील प्रमुख अधिकारी, रिलायन्स फाउंडेशनचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, नेतेगण तसंच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कुहिरे आणि परिसरातील जंगल, डोंगर, माळरान आणि दुर्गम पठार भागात राहणाऱ्या नागरिक आणि आदिवासी बांधवांसाठी हे आधुनिक आरोग्य केंद्र वरदान ठरणार आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज इमारत, प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साधन सामग्री तसंच गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा यामुळे स्थानिकांना आता दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे. आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला रिलायन्स नागोठणे उद्योग समूहाचे अध्यक्ष शशांक गोयल, वरिष्ठ अधिकारी गौतम मुखर्जी, प्रशांत बोरगोले, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, कुहिरे सरपंच प्रज्ञा जवके, सामाजिक कार्यकर्ते उदय जवके, वैभव जवके, नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, वरदा कुलकर्णी, डॉक्टर दीक्षिता मुकल, डॉक्टर शुभदा कुडतलकर, डॉक्टर सुनील चौधरी, डॉक्टर भानू, डॉक्टर हिताली परब, डॉक्टर गांगुर्डे, पूनम शिंदे, मनस्वी जवके, गणू जवके, नामदेव वाळंज, मधुकर वाळंज, गिरीश घोडेकर, अलका जवके, ललित शिंदे, ज्ञानेश्वर जवके आदींसह मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रिलायन्स फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत कंपनी परिसरातील गावांमध्ये विविध लोकाभिमुख आणि विधायक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात संस्थेचं विशेष योगदान दिसून येतं. आरोग्य संपदा हीच खरी संपदा या ध्येयाने प्रेरित होऊन आरोग्य सेवा बळकट करण्यावर फाउंडेशनचा विशेष भर आहे. शशांक गोयल म्हणाले की आम्ही या परिसरात विकासात्मक बदल घडवू पाहतोय. अनंत अंबानी साहेब या ठिकाणी येताच म्हणाले की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे. त्यांनी या भूमीचा गौरव केला आहे. आम्हाला या भागाचा मनापासून सर्वांगीण शाश्वत विकास करायचा आहे. आम्ही या भागातील 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. यापुढेही आम्ही विकासाला गती देताना आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत नागरी सेवा सुविधांवर भर देणार असून आरोग्य केंद्र ही तर सुरुवात असून पुढे पुढे अनेक विकासात्मक आणि सकारात्मक बदल दिसतील असंही शशांक गोयल म्हणाले. यावेळी उदय जवके यांनी रिलायन्स व्यवस्थापन आणि रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानले. या उपक्रमामुळे कुहिरे गावासह परिसरातील अनेक वाड्या वस्त्यांमधील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने नवी आशा मिळाली असून स्थानिकांनी रिलायन्स फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. इतना ऐसे ही जो प्रेम है ये आप करते रहिए. अब एक अच्छी बात हो गई कि यहाँ पे हमारे यहाँ पे गेट आ रहा है तो कोयरे तो अभी एक सेक्टर जोन हो जाएगा. तो साहजिक ऐसा है कि यहाँ पे कोयरे ज्यादा फोकस आया जाएगा, ज्यादा CSR, ज्यादा से ज्यादा फायदा ये गाँव वालों को होगा. इतना जरूर बहुत सारे बातें लोगों ने कल लोगों को समझाई, कैसे होगा, क्या होगा, उससे क्या फायदा लोगों को होना, ये सब चीजें हमने लोगों को कल बताई है. कुलकर्णी साहब आपने भी देखा उस दिन थोड़ा मोड़ा रहता है, जो कुछ चीजें हैं उनको जो समझो सेफ्टी चीजें हैं उसके बारे में भी उन्होंने जो रास्ता निकालना था वो भी निकाला है. तो वो जो फुलफिला लोगों को आपने बताया लोग भी अभी खुश है. और ऐसे ही जो कुछ थोड़े बहुत हमारा समझो अभी तालाब का सब्जेक्ट लिया सर, आपने चर्च से बोल दिया कि तालाब का हम काम करके देंगे अच्छी तरह से, पूरा गाल निकाल के उसको बढ़िया से बना के वो करके देंगे. उसके बाद हमारा अगर मंदिर नहीं बोल सकते लेकिन मंदिर वाला जो सभागृह है वो आपने कुछ कमिट किया है. उसके बाद वैन अपना जिम है, जिम का भी अभी. तो ये आप लोगों का प्रेम है जिसके लिए हम लोगों को यहाँ बार बार लेके आए
और दूसरा उदय ने बोला हम लोग यहाँ पे काफी काम करते हैं, लेकिन हम हर गांव में काम करना चाहते हैं, हम सच में काम करना चाहते हैं। लास्ट 4 साल में हमने अपना पॉलिसी चेंज किया है। पहले हम ग्राम पंचायत के थ्रू काम कराते थे, लेकिन अभी हम डायरेक्ट काम करते हैं। उसका रीजन केवल इतना है कि हम स्टैंडर्ड मेंटेन कर पाते हैं। जो हमें स्टैंडर्ड चाहिए रिलायंस फाउंडेशन का, फाउंडेशन के नाम पे जो स्टैंडर्ड होना चाहिए वो मेंटेन करना चाहते हैं। उदय ने बोला शिवाजी महाराज के सामने का स्थान को अपने को ऊपर करना है। मैं आपको याद दिलाना चाहूँगा, जिस दिन आनंद सर यहाँ पे आए थे 16 मार्च के दिन, उन्होंने स्टार्ट किया था, मैं आप सबका रायगढ़ की इस पावन धरती से स्वागत करता हूँ। ये शिवाजी महाराज की धरती है, ये आनंद सर के वर्ड थे, करेक्ट?